तर नमस्कार, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. मागील 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्स विषयी पूर्व प्राथमिक माहिती सांगितली. टेन्सचं फॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची माहिती असावी लागते हे सर्व सांगितलं. आता इथून समोर आपण एक एक व्हिडिओ प्रत्येक टेन्स वरती डिटेलमध्ये बनवणार आहोत. जसे मी तुम्हाला अगोदरच सांगितले, काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात आणि त्या प्रत्येकाचे 4-4 प्रकार पडतात. तर जसे प्रत्येक तिन्ही याच्यामध्ये सिंपल असते, तिन्ही याच्यामध्ये कंटिन्युअस, तिन्ही मध्ये परफेक्ट आणि तिन्ही मध्ये परफेक्ट कंटिन्युअस. तर आज आपण तिन्ही काळामधला सिंपल जो प्रकार आहे तो शिकणार आहोत. परंतु तिन्ही काळातल्या सिंपल प्रकारापैकी किंवा एकूण जे 12 काळ आहे त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा जर काळ कुठला असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि या सिंपल प्रेझेंट टेन्सची जी रचना असते किंवा ज्याला फॉर्मेशन म्हणतो आपण, वर फॉर्म्युला म्हणतो, तो असा आहे S+V1+O. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो. या फॉर्मेशन मध्ये जर एखादं जर वाक्य आलं असेल तर दिलेले वाक्य हे साध्या वर्तमान काळाचे असं समजावं. आता साधा वर्तमान काळ हा महत्वाचा का आहे? कारण की असा एकमेव काळ आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा समावेश होतो. बाकीचे काळ मात्र तसे नाही, त्याच्यामध्ये एक आणि एकाच गोष्टीचा समावेश होत असतो. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होत असतो तर दैनंदिन जीवनामध्ये नित्यनेमाने घडणाऱ्या घटना, आपल्याला असलेल्या सवयी, त्रिकालबाधित सत्य, वैज्ञानिक सत्य, भौगोलिक सत्य, गणितीय सत्य, थोर महात्म्यांच्या तोंडचे उद्गार आणि सर्वसाधारणपणे वर्तमान काळात घडणाऱ्या घटना, या सर्वांचा समावेश ज्या काळामध्ये होतो त्याला साधा वर्तमान काळ किंवा इंग्लिशमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. प्रत्येकाचं आता या ठिकाणी एक उदाहरण समजून सांगणार आहे आणि ते प्रत्येक उदाहरण जर या फॉर्मेशन मध्ये जर आलं असं समजायचं की तो साधा वर्तमान काळ किंवा हे उदाहरण त्याच्यामध्ये बसतात. ठीक आहे, तर सुरुवात करू. बघा, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी दररोज सकाळी लवकर उठतो. सगळेच जण उठत असतात, बरोबर आहे. ही नित्य नियमाची आपली सवय असते किंवा ज्याला आपण रीत म्हणतो. आता बघू हे वाक्य या फॉर्म्युल्यामध्ये बसते का? तर सर्वप्रथम काय करायचं, आपण दिलेल्या वाक्यातील क्रियापद बघायचं आणि ते कितव्या रूपामध्ये, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रूपामध्ये ते अगोदर क्लिअर करायचं. तर वेकअप हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे ज्याला फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो. क्रियापदाच्या अगोदरचा जो भाग आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि क्रियापदाच्या नंतरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे साहजिकच दैनंदिन जीवनात नित्य नियमाची घटना हे S+V1+O या फॉर्मेशन मध्ये आलेले आहे. म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळाचे. त्यानंतर ही ड्रिंक्स टी एव्हरी डे. तो दररोज चहा पितो. आता काय काय लोकांना सवय असते, बरोबर आहे. कोणी मेलं तरी चालतो पण चहा दररोज लागतो, हा सवयीचा भाग आहे. आता या वाक्यामध्ये बघा, वर्ब कुठलं आहे? ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हणजे पिणे. हे काय वर्ब आहे, पण कितवं रूप आहे? पहिलं रूप आहे. त्याच्या अगोदर हु ड्रिंक्स टी, कोण चहा पितो? ही, हा काय झाला? सब्जेक्ट. आणि टी एव्हरी डे हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. म्हणजे हे वाक्य सुद्धा S+V1+O आलेले. म्हणजे सवयीच्या गोष्टी सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये येत असतात. त्याच्यानंतर सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. खरं तरी चुकीचं वाक्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हणणं चुकीचंच आहे, कारण सूर्य कधीही जागेवरचा हलत नसते, पृथ्वीच हलत असते. आणि पृथ्वी पूर्ण फेरी करून सकाळी ज्यावेळेस तिथे येते त्यावेळेस आपल्याला असा भास होतो. पण चला, पहिल्यापासून ही गोष्ट चालत आलेली आहे त्याच्यामुळे आपण हे चालत ठेवू. याही वाक्यामध्ये बघा, रायझेस. रायझेस हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. सन हा सब्जेक्ट आहे आणि इन द ईस्ट हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वैज्ञानिक सत्यामधलं हे वाक्य सुद्धा S+V1+O या फॉर्मेशन मध्ये आलेले. म्हणजे हे वाक्य सुद्धा साध्या वर्तमान काळाचे. त्याच्यानंतर 2 and 2 makes 4. हे गणितीय सत्य आहे. 2 आणि 2 4 होतात. कुठे जरी गेले तुम्ही, जगाच्या पाठीवर भोयारात गेले तरी 2 अधिक 2 4 होणार, स्लॅपवर गेले तरी 2 अधिक 2 4 होणार, नरकात गेले, स्वर्गात गेले, गटारात गेले, कुठे गेले तरी 2 अधिक 2 काय होणार? 4च होणार. मिक्स मॅक्स म्हणजे बनणे. हे क्रियापदाचं किती रूप आहे? पहिलं रूप आहे. 2 and 2 हे काय? याला सब्जेक्ट म्हणतो आपण आणि 4 हा काय झाला? ऑब्जेक्ट. म्हणजे हे वाक्य सुद्धा S+V1+O या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आलेले. म्हणजे हे सुद्धा साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर थोर महात्म्याचे तोंडचे उद्गार. आता थोर महात्म्याचे तोंडचे उद्गार म्हणजे आपण जर स्वतःला कोणी थोर महात्म्य समजत असाल तर तो प्रकार वेगळा. इथं मी वेगळे थोर महात्म्य सांगालो, म्हणजे ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित करून काही विचारांची वाक्य सांगितलेले त्याला थोर महात्म्याच्या तोंडचे उद्गार म्हणतात. उदाहरणार्थ, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुणधर्म आहे. आता प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुणधर्म आजही आहे, कालही आहे, होता आणि उद्याही असणार आहे. का उद्याच्याला बेमानी हा सर्वोत्तम गुणधर्म असणार आहे का? असं कधीही होणार नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण कालही वाघिणीचं दूध होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. का आजकाल ते बकरीचं दूध झाले का? आणि ते पिऊन कोणी भुगतंय का? नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते कालही होतं, आजही होतं आणि उद्या सुद्धा असणार आहे. तसंच ऑनेस्टी इज. आता इज हे तुम्हाला वाटेल की मुख्य क्रियापद आहे का? तर प्रायमरी ऑक्झिलरीज मधले एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड आणि हॅव, हॅज, हॅड हे एवढे सहाय्यकारी क्रियापद येतात. हे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात, पण वेळ पडली तर मुख्य क्रियापदाचं सुद्धा काम करतात. इज हे टू बीचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ऑनेस्टी हा सब्जेक्ट आहे.
आणि द बेस्ट पॉलिसी हा काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे वाक्य सुद्धा एस प्लस व्ही वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेले आहे. आता खालचे दोन वाक्य वी राईट अ लेटर आणि शी इट्स अ मँगो हे पूर्ण काळामध्ये आपल्याला वाक्य फिरवायचे. त्याच्यामुळे हे दोन वाक्य सर्वसाधारणपणे वर्तमान काळात नाही. राईट राईट म्हणजे लिहिणे हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं. वी म्हणजे आम्ही हा सब्जेक्ट झाला, लेटर हा ऑब्जेक्ट झाला. हे वाक्य सुद्धा एस प्लस व्ही वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेलं आहे. खालचं शी इट्स अ मँगो ती आंबा खाते, चांगली गोष्ट आहे, आंब्याचं सीझन हे खाल्लंच पाहिजे. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. शी हा सब्जेक्ट आहे आणि अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथे सुद्धा एस प्लस व्ही वन प्लस ओ. म्हणजे जेवढ्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या या साध्या वर्तमान काळाच्या या फॉर्मेशन मध्ये जर असल्या तर आणि तरच तिथं साधा वर्तमान काळ होऊ शकतो. आता या पूर्ण सातही वाक्याचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर काही काही ठिकाणी तुम्हाला यस दिसायला. आता इथे यस दिसलं का नाही, या ठिकाणी यस दिसायला, इथे यस दिसलं, इथे यस दिसलं, इथं का ऑलरेडी इथचं यसच असल्यामुळे इथं मात्र दिसे ना, इथं दिसायला. हे असं का बरं केलं? तिकडे डिझाईन म्हणून केलं का आपण? नाही केलेलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, साध्या वर्तमान काळात वाक्याची सुरुवात ज्यावेळेस ही, शी, इट किंवा कुठल्याही एक वचनी नामानं जर झाली असेल, एक वचनी नाम म्हणालो ज्याला सिंग्युलर नाम म्हणतो, यानं जर झाली असेल तर मुख्य क्रियापदाला काय लागत असते? यस किंवा ईएस लागत असते, बाकी कधीही लागत नसते. वाक्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? एक तर हिनं झाली पाहिजे, शीनं झाली पाहिजे, इटनं झाली पाहिजे किंवा रामनं झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर झाली तर मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लागत असतो. अगदी असा साध्या पद्धतीने असणारा काळ ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. ठीक आहे.